शोध शोध हरवलेल्या प्राचीन सोपारे बंदराचा काळ, ज्याने अनेक गोष्टी आपल्या उदरात दडवून ठेवल्या आहेत. अनेक शहरं, अनेक कथा, अनेक रहस्य. अशीच एक कथा दडलेली आहे आपल्याच महाराष्ट्राच्या भूमीत, प्राचीन सोपारे शहराची. आज आपण ज्याला सोपारा किंवा नाला सोपारा म्हणतो, ते कधी काळी एक भरभराटीला आलेलं जगप्रसिद्ध बंदर होतं. शेकडो वर्षांपूर्वी याच बंदरातून जहाजं देश विदेशांशी व्यापार करत होती. बौद्ध धर्माची शिकवण याच भूमीतून दूरवर पसरली. सम्राट अशोकाचे शिलालेख, प्राचीन बुद्ध स्तूप आजही इथल्या मातीत शांतपणे विसावलेले आहेत. जणू काही ते आपल्याला त्या सुवर्ण युगाची आठवण करून देत आहेत. पण हे प्राचीन शहर नेमकं कसं होतं, ते कुठे होतं आणि त्याचा विस्तार किती मोठा होता? ही केवळ इतिहासाच्या पुस्तकातली माहिती नाही, तर ती एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला डोळ्यांनी बघायची आहे, अनुभवायची आहे. पास्कल लोपिस सरांच्या पुस्तकातून आम्ही याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातील नकाशे आणि वर्णनांच्या आधारावर आम्ही जुन्या सोपाऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून चाललो. हा प्रवास सोपा नव्हता. तो एका रहस्याच्या मार्गावर चाललेला प्रवास होता. या प्रवासात आम्हाला काय सापडलं? जमिनीखाली दडलेल्या विटांच्या रचनेतून आम्हाला मंदिराचे अवशेष दिसले. मातीच्या ढिगाऱ्यात आम्हाला मूर्तींचे भाग आणि अनेक जुन्या वस्तू सापडल्या. या वस्तू केवळ जुन्या नाहीत, तर त्या सोपाऱ्याच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत आहेत. आम्हाला खात्री आहे की या भूमीत अजूनही अशी अनेक रहस्य दडलेली आहेत. आजही सोपाऱ्याची माती आपल्याला इतिहासाची गाथा सांगत आहे. ती गाथा काय आहे आणि आमच्या या मोहिमेत आम्हाला नेमकं काय सापडलं, या व्हिडिओमध्ये आपण याच ऐतिहासिक प्रवासाचा अनुभव घेणार आहोत. चला तर मग हजारो वर्षांपूर्वीच्या या अद्भुत सफरीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई आणि माझ्यासोबत आहेत पास्कल लोपिस सर, ते देखील वसईचेच आहेत. नमस्कार. नमस्कार मंडळी, तुम्हाला मुंबईचं महात्म्य माहिती आहे, तुम्हाला वसई माहिती आहे, तुम्हाला अर्नाळा माहित आहे, तुम्हाला नाला सोपारा देखील माहित आहे. पण तुम्हाला सोपारा माहिती आहे का? सोपारा काही वर्षांपूर्वी, म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी, एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचं शहर होतं. सोपाऱ्यामध्ये देश विदेशातून व्यापारी येऊन व्यापार करायचे. हे कसं काय शक्य होतं, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आमच्या पास्कल सरांनी एक सुंदर नेटकं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे वसई सोपारा विरार, अ वॉक थ्रू वसई सोपारा विरार. म्हणजे ह्यामध्ये समजा तुम्ही एक अभ्यासक म्हणून, एक पर्यटक म्हणून तुम्ही वसईमध्ये आलात, तर वसईत नक्की काय बघायचं? बरोबर. वसईत इतिहासाच्या महत्वाच्या अंगातून जी काही ठिकाणं आहेत, तिकडे आपण कसं जायचं, त्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे, हे सर्व ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आज आपण ह्यातली काही महत्वाची ठिकाणं खुद्द त्याचे लेखक पास्कल सरांसोबत फिरणार आहोत. आमचे पास्कल सर इतिहास तज्ञ आहेत, नाणे संग्रहक आहेत आणि नाणे तज्ञ देखील आहेत. त्यांच्यासोबत फिरायला मजा येणार आहे. ही सर्व माहिती जाणून घ्यायला मजा येणार आहे. सर, या पुस्तकाबद्दल आम्हाला जरा सांगा ना. नक्की. हा पुस्तक माझ्या बालपणापासून, शाळेत कॉलेजमध्ये असल्यापासून मी ज्या काही गोष्टी जमा केल्यात ते या पुस्तकामध्ये मी संग्रहात आणलेले आहेत. पण हे पुस्तक बनण्याकरता मी तर हे लिहिलेलं आहे, बरोबर, अ वॉक थ्रू वसई सोपारा विरार. आणि ऍक्च्युली मी वसई हेरिटेज वॉक, सोपारा वॉक्स केलेले आहेत. या पुस्तकावर अगदी फ्रंट कव्हर पासून जेव्हा डिस्कशन झालं की काय असायला हवं पाहिजे, तर आपला हा निर्मलचा होली क्रॉस चर्च खूप ऐतिहासिक चर्च आहे. पोर्तुगीजांपासून तर मराठ्यांचा इतिहास इथे दडलेला आहे. पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर हा पुस्तक MMRD ने स्पॉन्सर केलेला आहे. अच्छा. आणि त्यांचे हे जे ऑफिसर्स आहेत, IAS ऑफिसर, त्यांचं नाव आहे संजय मुखर्जी. अच्छा. ह्यांनी खूप सपोर्ट करून हे पुस्तक व्यवस्थित येण्याकरता, कारण गव्हर्नमेंटची बाजू जर तुम्ही बघितली तर त्याच्यात खूप प्रोसेस आहे, ती सर्व फॉलो करण्यात त्यांनी आम्हाला मदत केली. आणि ह्याचे जे पब्लिशर आहेत, पीपल्स प्लेस प्रोजेक्ट, ह्यांनी अशी 5 पुस्तकं रिलीज केलेत. मुंबई, बँड्रा, डोंगरी, ठाणे आणि वसईचं मी लिहिलंय. आणि ह्याची जी एडिटर आहे निशा नायर, तिने सुद्धा, म्हणजे तिचं पण एक पॅशन आहे की मुंबईचा, वसईचा इतिहास कसा लोकांपर्यंत पोहोचवायचा. बरोबर. पूजा सावे आपल्या वसईची, बरोबर, ती आर्किटेक्ट आहे आणि ती इंटर्नशिप करत होती. आणि माझ्याकडून डायरेक्शन, गायडन्स घेऊन कसं लिहायचं, काय लिहायचं, कुठले चित्र काढायचे, हे पूजाने केलंय. अरे वा. ह्या सर्वांची मेहनत या पुस्तकामध्ये आहे. आणि पुस्तकामध्ये 4 बाजू आहेत. एक आहे सोपारा, म्हणजे एन्शंट कल्चर. नंतर आहे पोर्तुगीजांचा जो कल्चर आहे, तो म्हणजे वसई फोर्ट, त्या बाजूचं ते दाखवलेलं आहे. मराठा कल्चर आणि इतिहास म्हणजे अर्नाला आगाशी, अर्नाला किल्ला, बरोबर. आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी
जे चेंजेस तिथे आणले म्हणजे त्यांच्या आमदानीमध्ये. म्युन्सिपालिटी असो, हा. पोस्ट ऑफिस असो, रेल्वेज असो, हा, तर ओके. त्याविषयी मी ह्या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे. आणि जर ह्याचं बॅक कव्हर तुम्ही बघितलं तर हा. फ्रंटला आपला चर्च आहे. हा बॅक कव्हर जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच लोकांना हा ब्रह्माचा स्टॅच्यू वाटतो, हा. पण मला तरी हा विश्वकर्मा वाटतो. अच्छा. आणि ब्रह्माबद्दल सुनील आपण तुझ्या व्हिडिओमध्ये बघूच, हा तर कुठला जो स्टॅच्यू आहे तुम्हाला ब्रह्माचा वाटतोय ते बरोबर. तुला नक्की दाखवतो. नक्की बघूया आपण. सर आता तुम्ही एवढं सांगितलंय पुस्तकाबद्दल तर आमचं सर्वांचं कुतूहल चाळवलेलं आहे. मला वाटतं आपले जे सबस्क्रायबर आहेत जे बघतायत त्यांना देखील हे पुस्तक समजा हवं असेल तर हे कसं काय मिळवायचं? नक्की आपण सुनील काय करू, तुझ्या व्हिडिओच्या खाली एक लिंक देऊ, कारण ते ऑनलाईन अवेलेबल आहे. अच्छा. तर त्यांनी नक्की तो ऑनलाईन मागवावा. हा. पण जर त्यांना तुझी हा. किंवा माझी किंवा आपल्या दोघांची सही करून पुस्तक हवं अरे असेल वा. तर त्यांनी आपल्याला डीएम करावा, हा. डायरेक्ट मेसेज करावा, हा. आपण ते त्यांना डिस्काउंट मध्ये देऊया. अरे वा. अवेलेबल करून देऊ. नक्कीच. आता जास्त थांबण्यात अर्थ नाहीये, आपण निघूया. पहिलंच आपण हे चर्च बघूया का? येस, हा चर्च बघूया आपण. चला तर मग या मंडळी. वा, खूपच सुंदर असं हा मला वाटतं अनिशा हा क्रॉस आहे इकडे आणि भव्य दिव्य असं हे चर्च दिसतंय इकडनं. पायऱ्या देखील प्रशस्त आहेत. आत जायला मला वाटतं परवानगी नसेल, पण आपण जवळ जाऊन बघूया. नक्की. हा. सर आता आपण जिकडे उभे आहोत त्याबद्दल त्याचं महत्व आम्हाला जरा सांगा ना. आपण आता सोपाऱ्यात उभे आहोत. सोपारा हे एका वेळी आंतरराष्ट्रीय महत्वाचं ठिकाण होतं आणि जिथे आपण उभे आहोत तिकडे 2500 वर्षपूर्वीचा बुद्ध स्तूप आहे. पावसाळ्यामुळे आता ते कव्हर केलेलं आहे. हा. पण इथे बरेच आर्किओलॉजीचे एक्सकॅव्हेशन्स पण झालेले आहेत, ज्याच्यात भगवानला लेंद्राणी यांना एक नाणं सुद्धा सापडलेलं आहे सातवणांचं, गौतमी पुत्र यज्ञ सत्कर्णी. म्हणजे त्याच्यापेक्षाही जुनी डेटेड ही साईट आहे. म्हणजे साधारणतः किती हजार वर्ष वगैरे? 2500 वर्ष तरी ती जुनी साईट आहे. म्हणजे मेसोपोटेमिया, इजिप्त हा. हे जे सिव्हिलायझेशन्स होते हा. त्याला तोड देणारी ही साईट इथे आपल्याला. अच्छा, म्हणजे दिसून सर येत मी आहे. जे मागे वाचलं होतं इकडनं व्यापार चालायचा आणि ह्याला सोपाऱ्याला ते काहीतरी नाव होतं. काय नाव होतं ते? असं ओफिर वगैरे असं काहीतरी नाव होतं. हा, बायबल मध्ये काहीतरी उल्लेख आहे. ओफिरचा रेफरन्स आहे. किंग हा. सॉलोमन, हा. त्याच्यात तो म्हणतो की ते सोना ओफिर मधून आणायचे. अच्छा. ते ओफिर म्हणजे हेच अच्छा. सोपारा इथलं ठिकाण आहे. ओके. आणि ज्याला शूरपारक असं देखील शूरपारक म्हणतात. असं सुद्धा म्हणतात. अच्छा. आणि एका काली म्हणजे आपण बुद्ध स्तूपा म्हणतो त्याच्या अगोदरही खरं तर हा. स्थानिक राजा होता, म्हणजे बुरुड राजा, हा. बांबू किंग. हा एकमेव राजा असा असेल ज्याकडे सोनं चांदी नव्हतं, पण फक्त बांबू होतं म्हणून तो राजा होता. अरे वा. अ पर्सन विथ अ गुड हार्ट. हा. आणि त्यामुळे त्याची जी वाईफ होती हा. ती समोर जो तलाव आहे हा, इकडे त्याच्यावरती चालू शकत होती, असं भगवानला लेंद्राणी ह्याने त्याच्या पेपरमध्ये पण लिहिलेलं आहे, जो पेपर अच्छा. त्यांनी प्रेझेंट केलेला आहे. हा. आणि जेव्हा त्या राजामध्ये थोडीशी सोना चांदी जमवण्याची इच्छा झाली, हा. त्यावेळी त्याची जी वाईफ होती हा. ती त्या पाण्यामध्ये बुडायला सुरुवात झाली. हो. त्याने परत ते रिटर्न केले आणि शी वॉज बॅक वॉकिंग ऑन अच्छा. द वॉटर. सुनील, आपण एक गाणं होतं आपलं हा, जुनं एक गाणं आमच्या भाषेमध्ये आहे. सरांनी उल्लेख केला बुरुड. तर आमच्या भाषेमध्ये म्हणजे आमच्या सामवेदी बोली भाषेमध्ये एक गाणं आहे. बुरुडाला नाय मिळाले वेळू, अरे वा. बुरुडाला नाय मिळाले वेळू, बुरुड गेले ओंड्या राना. म्हणजे बुरुड जे आहेत त्यांना वेळू म्हणजे बांबू सारखं किंवा जी आपल्याला जी झाडं किंवा लाकूड हवंय ते व्यवस्थित मिळालं नाही, मग ते अजून खोल रानामध्ये गेले, असा हा थोडासा त्याचा अर्थ अभिप्रेत होतो. पण हा जो संबंध आहे मला वाटतं 2500 वर्षे जुने, तर आमची ही भाषा त्यामध्ये याचा उल्लेख असणं म्हणजे ही कंटिन्युटी दिसते आपल्याला इकडे. ते आपल्या इथे मग शेती होत होती का बांबूची? म्हणजे आता शेती कुठे होत होती ते मला माहिती नाही, पण वसई किल्ल्यामध्ये जी बाजारपेठ होती ना हा. 1500-1600 मध्ये, हा. तिथे वन ऑफ द कमोडिटीज वॉज बांबू. बांबू. तर असा हा महत्व बुद्धापासून हा. तर जेव्हापासून बुरुड राजा होते, हा. प्लस इथे एक 50 विडोज ना हा. बुद्धाने बुद्धिझम मध्ये अडॉप्शन इन्फ्लुअन्स अच्छा. केलंय. ओके. हे सुद्धा इथे डॉक्युमेंटेड आहे. हा. ब्रह्मटेकडीवरती ही घटना घडलेली आहे. ब्रह्मटेकडी म्हणजे नक्की कुठे? ब्रह्मटेकडी म्हणजे आपण निर्मलगास हा. रोडचं जिकडे ते जंक्शन आहे हा. हा. तिथे जो साधारण आपल्याला टेकडी दिसते ती आहे ब्रह्मटेकडी, कारण तिकडे पूर्वीपासूनची वसाहत आहे. आजही आपण तिथे गेलो तर आपल्याला जुने काही आर्टिफॅक्ट्स आहेत ते हा. तिथे दिसून येतात. हा, मग जाऊया का अनिशा आपण तिकडे? नक्की.
इथे बुद्धिझम कोण ते पूर्णा म्हणून नाव जे आहे हा, ते हा, बुरुड हा. राजाचे कोण होते का जे तिथे गेले? बुरुड राजाचा त्याच्यानंतरचा संबंध असं कोणाबरोबर नाही दाखवला त्यांनी. ओके. पण पूर्णा जो आहे हा. तो म्हणतात सोपारामध्ये एक स्लेव्ह गर्ल होती, तिचा जो मुलगा तो पूर्णा, अच्छा. पण तो खूप हुशार होता. हा आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाऊन अजंठा केव्ज बाहेर जाऊन हा व्यापार करणारा हा पूर्णा आहे. ओके. आणि इथे एक नाणे बनवण्याचे मिंट म्हणजे गिल्ड ज्याला आपण म्हणतो, सातवाणा पिरियड म्हणजे एक 100 AD पासूनचं जो ठिकाण आहे हा त्यावेळी पूर्णाचा खूप प्रभाव ह्या भागावरती होता. ओके. आणि त्या गिल्ड मध्ये सोने चांदी ह्याची नाणी, हा त्याचा व्यापार, बरोबर. ह्याचा जो मुख्य होता तो पूर्णा होता. अच्छा. गिल्ड किंवा मिंट म्हणजे मराठीमध्ये आपण टाकसाळ म्हणतो ना, जिकडे नाणी पाडली जातात. तेच आहे ना? हा. आणि तुम्ही असं पण हा. सांगत होते ना की इथे अशोक राजांचे म्हणजे सम्राट अशोकांचे इन्स्क्रिप्शन मिळालेले आहेत, तर ते पण इथे बनवत होते का? तर इथे जो भाटेले तलाव आहे तिथे फर्स्ट इन्स्क्रिप्शन आपल्याला सापडलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गमतीची गोष्ट किंवा महत्वाची गोष्ट हा. अशी आहे की कपडे धुण्याकरता ते इन्स्क्रिप्शन वापरलं जात होतं. त्यावेळी त्यांना ते तिकडे दिसलं हा. आणि त्यांनी मग म्युझियम वगैरेंना सांगून ते म्युझियम मध्ये आता शिफ्ट झालंय. बापरे. पण दुसरा इन्स्क्रिप्शन इथेच सापडलंय हा. वसईमध्ये अशोकांचं. बरोबर. म्हणून असं वाटतंय हा की ही एक फॅक्टरी होती इन्स्क्रिप्शन बनवण्याची आणि खूप अच्छा. सारे स्किल्ड वर्कर्स हा हा म्हणून. नाहीतर इकडे एका जवळ इतके दोन कसे काय ना? मिंट नाण्या पडण्याची गरज नाही, कारण इकडे हा. खूप मॉनिटायझेशन आहे, म्हणजे पैशाचा व्यवहार होत आहे. बरोबर. आणि स्किल्ड वर्कर्स आहेत, त्यांना पैसे द्यायला लागतात, हा म्हणून त्याचा ओके. वापर व्यवहार इथे- खूप जास्त व्यवहार होता. खूप त्यामुळे त्यांनी जास्त इकडेच आहे. टाकसाळ बरोबर. ठेवले. आणि अशोकाचे म्हणजे जे 8 शिलालेख आहेत त्यापैकी 2 एवढ्या जवळजवळ दोन का एवढ्या सापडणार जवळजवळ ना? का सापडणार? अच्छा. हा मग हे आपल्याला बघता येईल का कुठे हे बनवायचं साधारणतः काहीतरी? साधारण आपल्याला जिकडे भाटेले तलाव मध्ये हा. जे सापडले ती जागा तर आपण नक्की बघू हे शकतो. खूप इंटरेस्टिंग होणार आहे मला तरी वाटतं. आणि तुला काय वाटतंय? नक्कीच, मला तर पहिलंच बघायचंय. आपण असंच जाऊया आणि इकडनंच आपण भाटेळ तलाव वगैरे काय इंटरेस्टिंग अजून गोष्टी आहेत सरांनी सांगितल्या त्या आपण बघता येतील का पाहूया. या. डिफिकल्ट वाटतं हा काय करायचं प्रयत्न. जाऊया ना, काय नाही. हा पाणी जास्त आहे का? लेफ्ट साईडने गेलं तर इकडे आहे ते, हे आहे. हा ते दिसतं समोरून हा आहे. ओके ओके. हा बरेच आहे तिकडे. आपण आता रामकुंडाच्या इथे आहोत. ओके. ही म्हणजे लॉर्ड परशुराम डेटेड साईट आहे. अच्छा. आणि रामकुंड हे त्या रामावरूनच नाव तिथे पडलेलं आहे. आणि इथे एक मंदिर होणार होतं. हा आणि हे जे मूर्त्या तुला तिथे दिसतंय हा हा त्या मंदिराचा भाग असणार आहे. अच्छा. तसंच जो चक्रेश्वर मंदिरामध्ये आपल्याला 300 हेडेड ब्रह्मा हा किंवा मला तर वाटतं तो विश्वकर्मा आहे. अच्छा. शोन लाईक अन आर्किटेक्ट, हा हा त्याची मूर्ती सुद्धा इथे सापडलेली आहे. ओके. मग इकडे ते बनवत होते की हा मंदिराचा परिसर असं काहीतरी असेल हा का? मंदिराचा परिसर आहे. ओके. रामकुंडाच्या समोर सुनील बरोबर तो हा. मंदिर बनणार होतं. अच्छा. मग हे जे आपल्याला ह्या मूर्त्या दिसत आहेत, आता इकडे एक नमस्कार केलेली एक मूर्ती दिसते, ती काय भगवान रामाची वगैरे असू शकते की देवी देवतांचा काहीतरी आहे. असू शकतात? हा आणि काही मूर्तींचं आपल्याकडे डॉक्युमेंटेशन पण आहे. आहे का? ओके. तसंच हे जे आपण गिल्ड म्हणतो ना हा तेही इथेच होतं. अच्छा. म्हणजे इकडेच टाकसाळ वगैरे. टाकसाल वगैरे इथेच होती. ओके. म्हणजे हा परिसर खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा आहे. पण ह्याचं म्हणजे लॉस्ट बोलतो ना हा. आपण हेरिटेज. बरोबर पण ह्या मूर्त्या ह्या काही पाऊलखुणा अजून उरलेल्या आहेत. हा इकडे मूर्त्यांचे पाऊलखुणा आहेत मंडळी, आणि इकडे आमच्या पाऊलखुणा आहेत. बघा एवढा चिखल आहे, पण म्हटलं आपण जाऊयाच. हा पाय आत रुतत होते. आणि जो मला सातवाहनांचा हा म्हणजे त्या नाण्यावरती जो मी पुस्तकाच्या माझ्या कव्हर पेजवर टाकलेला आहे, बरोबर. त्याच्यावरती एक ऍक्स आहे म्हणजे परशु. ती परशुरामालाच प्रत रिप्रेझेंट करते. ओके.
म्हणजे परशु वॉज अ सातवाना कॉइन मिंट मार्क फॉर सोपारा. स्पेशली जसं स्वास्तिक असेल तर हा. इट इज नाशिक. बरोबर. सातवाना मिंटेड इन नाशिक. ओके. ऍक्स इज सातवाना मिंटेड इन सोपारा. अच्छा. आणि इथेच ती गिल्ड होती म्हणून मला असं वाटतं की तो एक नाणं इथे एक सापडलं आपल्याला तुम्हाला. ओके. सापडलेलं आहे. म्हणजे ते त्या टाकसाळीचा तो मार्क होता, जसा आता आपल्या mark इकडे आहे. डॉट असतात, एक मुंबई करता डॉट आहे. हा डायमंड शेप वगैरे असतो तसं. मुंबईला करता आहे. हा हा. मंडळी बघा कशा परिस्थितीत आम्ही आलेलो आहोत. पूर्ण चिखल आहे, पावसाचे दिवस आहेत म्हणून. ओके. आता सर तुम्ही ते रामकुंड सांगितलं होतं ते आपण बघू शकतो का? Yes. ओके. आपण रामाकुंडाकडे जाऊ. तिथे सुनील एक ऍक्च्युली माउंट पण आहे, पण आता ही एरिया एवढे हे झालंय ना. हा आणि इकडे एक माउंट आहे हा. तिथे तो ऍक्च्युली मंदिर होणार होतं. अच्छा म्हणजे अजूनही त्याच्याही ते मार्किंग्स आपल्याला आपण बघू शकतो. हा थोडस एक्सप्लोअर केलं तर कदाचित बघूया ना आपण. ते दिसेल. हा. किंवा ह्यांना विचारू आपण. यांना पण माहिती असेल. बरोबर. इथे कोणी अजून एक मूर्ती सापडलेली हा. जी आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे, हा. गणपतीची. ओके. गणेश, लॉर्ड गणेश. हा हा पण महत्वाचं म्हणजे हा त्या गणपतीने काष्टा घालतो ना आपण हा कोणी, बरोबर. तो घातलेला आहे. अच्छा, म्हणजे धोती किंवा आपण लुगडं नेसल्यानंतर मागून जो काष्टा येतो तसा आहे. त्या आर्किओलॉजी सर्वेमध्ये हा इथूनच ती मूर्ती सापडलेली आणि ती आता मुंबई तिकडे. युनिव्हर्सिटीमध्ये कोणीही त्याला जाऊन बघू शकतात. ओके. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आहे का की युनिव्हर्सिटीमध्येच आहे. युनिव्हर्सिटीमध्ये आहे का? एक्स्ट्रा म्युरल स्टडीज हा तिकडे आहे का ती? कलेक्शन आहे त्याच्यामध्ये ते. अँड एव्हरी इयर आर्किओलॉजी डे म्हणजे साधारण हा. 24 डिसेंबरला बहुतेक हा आर्किओलॉजी डे आहे, हा. जे मुंबई युनिव्हर्सिटी सेलिब्रेट करतं. आणि तिथे खूप सारी नाणी डिस्प्ले करतात, ओके. संग्रह डिस्प्ले करतात. त्याच्यामध्ये ती मूर्ती सुद्धा असते. तर तुम्ही अच्छा. कधीही मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्या तारखेमध्ये गेला तर नक्की साधारण बघायला 22 मिळेल. ते 24 मध्ये तुम्हाला ती बघायला. अरे वा, नक्की प्रयत्न करू. आता आपण मला मी पण आपल्या वसईची आणि तिथे एक्झिबिट केले अच्छा, तुम्ही केलेले आहेत का? आर्किओलॉजी हा. डे मध्ये. हा आणि त्यावेळी जे ते व्हाईस चान्सलर होते युनिव्हर्सिटीचे ते सुद्धा आलेले ते बघण्याकरता. तर त्यावेळीच ती मूर्ती मी तिथे बघितली आणि तो इतिहास मला समजला की इथून अच्छा तिकडनं आहे. गेलेला आहे. 1800 मधला आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाचा पेपर आहे, हा. जो आपण आपल्या पुस्तकामध्ये रेफरन्स पण केलेला आहे. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी हाच स्पॉट रामकुंड असं अच्छा. दाखवलेला हा आहे. परिसर. हा परिसर अजून आणि- इकडे तलाव वगैरे आहे. अजून आणि तो त्याचाच भाग आहे. अच्छा. आणि या रामकुंडाच्या परिसरामध्येच त्यांना तो मंदिर सुद्धा बांधायचा होता. हा जे आपण जाऊन आलो जे तिकडे. आपण तिथे जाऊन आलो ते हा. इथे खूप विखुरलेल्या गोष्टी आपल्याला इकडे दिसतात. बऱ्याच म्हणजे असतात. स्कॅटर्ड हेरिटेज आहे. आपण हा. त्याला वी आर ट्राइंग टू वीव इट टुगेदर. करेक्ट. आणि लोकांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे ते करू शकतात. मग इथे होतं की तिथे तिथे ते होतं पण ते आता काय समजेल. सुनील, आपण आता बघितलं हा जो मंदिराचा मूर्त्यांचा भाग आहे तो बरोबर. रामकुंड. आणि आता पण पुढेही तो माउंट दिसतो का बघू. आणि नंतर 3 ठिकाणी जी ही मंदिरं बनणार होती हा ती ठिकाणं आपण बघण्याचा प्रयत्न प्रयत्न करूया. करूया. ओके. आज डिस्कवरी वरती वगैरे एखादे ते एक्सप्लोरेशन करतात ना, तसा फील तसा feel आजूबाजूला आणि आजूबाजूला दाखव कसं आहे. हा सगळी झाडी जंगल हा. असं वाटते हे कुठे आलेलं आहे ते माहितच नाही, कधी पाहिलेलं होतं. वसईचा हा आणि भाग हा- आपण कधी बघितलेलाच नाही आहे. हा दगड पण सर हा असाच काहीतरी एखादा बांधकामाचा अशाच दिसतोय ना, हे ह्या बांधकामातली कारण ह्याला तसं हा बघा. ओके. 800 म्हणजे 1200 वर्ष अगोदर. 1200 वर्ष अगोदरची. ओके. हा ते रामकुंड तुम्ही बोलताय. हा. आणि स्तूप जे आहे ते जुनच ते आहे. जुनच आहे. तेच जुनच आहे. ओके. म्हणजे ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या सर्व 1200 8 वर्ष 12 वर्ष 1200 वर्ष 12 जुने असतात. 1200 वर्ष जुने. ओके. तर इथे आपण अजूनही रामकुंडाच्या परिसरामध्येच आहोत. हा सर. आणि इथे हा जो झाड दिसतोय हा. तिथे साधारण एक माउंट सारखा आहे. म्हणजे आर्किओलॉजी अच्छा. मध्ये त्याला आपण माउंट म्हणतो. बरोबर. त्याच्या खाली एक स्ट्रक्चर सुद्धा आहे. हा आणि ते स्ट्रक्चर इकडे बांधलं जाणारं मंदिर किंवा जे गिल्ड आहे हा त्याचाच भाग तो असण्याची शक्यता. म्हणजे हा सर्व परिसर आहे. तोच आहे. सर्व तो उंचवटा परिसर वगैरे सर्व. त्याच्याकरताच आहे. ओके ओके. पण तिथे स्पेसिफिकली त्यांनी बांधण्याचा प्रयत्न केला असं दिसतं. आणि अच्छा. तिथे सुद्धा काही मूर्त्या, जैन मूर्त्या हा सापडलेल्या तिकडे, आहेत ओके. आर्किओलॉजी सर्वेवाल्यांना. हा हा आणि जर आता आपण फक्त एक एक्सप्लोरेटरी सर्वे आपण करतो ना, हा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे भाई जी दगड आहेत हा ही साधारण त्या कामा करताच बनवली गेलेली हा. दगड वाटत आहेत. म्हणजे हे हा सर्व तसंच- मॅनमेड दिसत आहेत. बरोबर. तर हा, ही एखाद्या- दगड इकडे पडलेली म्हणजे हा विखुरलेला इतिहास आहे सोपाऱ्याचा. हा
जर अजून इथे खोदकाम केलं तर खूप काही मिळू शकतं. तिकडे मिळण्याची शक्यता आहे. आणि जसं मी अगोदर पण सांगितलं ना, हा हा जो परिसर आहे इथेच पावसाळ्यानंतर तुम्हाला कधी कधी नाणी सुद्धा सापडतात. आणि अच्छा. माझ्या कव्हर पेज वरला नाणं इथेच सापडलेलं आहे. म्हणजे तो इथे पाडलेला नाणं आहे, हे त्याचं महत्व आहे. आणि हे तुम्हाला स्वतःला आणि सापडले. ते मला स्वतःला इट इज अ ट्रेजर. म्हणजे तो नाणं आज कुठल्याही बुकमध्ये इंटरनॅशनली छापलेल्या एकच नाणं ते दाखवतात ज्याच्यावरती ॲक्स आहे. हा. तो कोणाकडे आहे ते पण कोणाला माहिती नाही. अच्छा. हा आणि दुसरा जो नाणं मला वाटतं आहे तो माझ्याकडे आहे. सो ओनली 2 कॉइन्स. फक्त 2 आहेत अख्ख्या जगामध्ये. अख्ख्या जगामध्ये. अरे बापरे. आणि ह्या भागाला म्हणजे जसं आपण बोलतोय ना, तसं मला हे होते की इथेच का ते मंदिर बांधत होते, इथेच हा. का तो कुंड आहे. बरोबर. कारण दिस वॉज द प्लेस जिकडे ह्याला म्हणतात सोनार वाट. अच्छा. या भागाला म्हणतात सोनार वाट. हा. म्हणजे जिकडे सोनार गोल्डस्मिथ आपले असतात. ओके. मीन्स द प्लेस फॉर द रिच. हा तिकडे गोल्डस्मिथ असतात. मग जी गिल्ड आहे म्हणजे हा सर्व परिसर एकदा पोर्ट वरती माणसं उतरली सोपारा बंदरावरती हा की तिथून ते येणार त्यांचं सामान घेऊन. बरोबर. त्याचं जे एक्सचेंज आहे ते सर्व ह्या परिसरामध्ये होणार. मग मंदिरामध्ये प्रार्थना, त्याला केलेलं अर्पण केलेल्या वस्तू, मग त्याच्या बाजूला असलेली गिल्ड म्हणजे तिकडे होणारे व्यवहार, हे सर्व ह्या भागात होतं. आणि ह्याला अनवर मुंशी यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये, कारण त्यांनाही तो जो एक नाणा दाखवला जातो तो त्यांना सापडलेला आहे. अच्छा. आणि त्यांनी सांगितलंय की त्यांना तो सापडलाय कुमेठी, म्हणून मी ह्याला कुमेठी गिल्ड म्हणतो. अच्छा, हे कुमेठी परिसर असं आहे. हे कुमेठी परिसर. आता हे कोणाला सारखं समजत नाहीये. बरोबर. पण मुंशीजींना इथे सापडलंय. ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की इकडे गिल्ड आहे. आपल्या पूर्वीचे असलेले जे दफ्तर आहे त्याच्यामध्ये लिहिलंय की इकडे गिल्ड आहे. त्यांना तो नाणं इकडे सापडलेला आहे. मलाही तो नाणं इकडे सापडला. बरोबर. म्हणून सोनारवाट कुमेठी हाच परिसर आहे. अच्छा. तिकडे देखील दगड दिसत आहेत असे सर्व बांधकामाचे. आणि आपण कुठे उभे आहोत? सोपाऱ्यामध्ये. इकडे मुख्य रस्ता आहे. 100 मीटरवरती पण नाही, 50 मीटरवरती मुख्य रस्ता आहे. आणि तिकडे इतका सर्व इतिहास असा दडलेला आहे. आणि अजून एक गोष्ट मी सांगतो, पोलंडची आर्किओलॉजी आणि युनिव्हर्सिटीची टीम ही परत साधारण कोविडच्या अगोदर मला वाटते. अच्छा. ती फुल टीम आलेली. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज नाशिकला आहे. त्यांची पण काही लोक त्यांच्याबरोबर इथे आलेली. इथे हा परिसर, नंतर मग तो सोपारा बंदर परिसर, आपण बुद्ध स्तूप होतो तिथे. आणि त्यांनी पण इथे नाणी शोधण्याचा, कारण ते न्यूमिस्मॅटिक्स वर्ल्डचेच होते, म्हणजे नाणे क्षेत्रातलेच ते लोक आहेत. अच्छा. आणि त्यांना टोटल 22 नाणी इथे सापडलेली आहेत. त्यांनी त्यांच्या जर्नलमध्ये पब्लिश पण केलंय. कमाल आहे. पण 22 नाणी म्हणजे बाहेरून लोक इथे येतात. त्यांना ह्याचं महत्व माहिती आहे. आपल्याला वसईकरांना माहिती नाहीये. आपणही ह्या भागावरती आणि संपूर्ण वसई सोपारामध्ये बरंच इतिहास दडलेला आहे, विखुरलेला आहे. त्याच्यावरती लक्ष देणे गरजेचं आहे. सोपारा बघितलेलं, सोपारा बद्दल माहिती होतं, सगळं आहे. पण अशा प्रकारे सोपारा आम्ही फिरले नाहीये. बरोबर. अशा प्रकारे आम्ही पाहिलंच नाहीये. माझं मामाकडे सोपाऱ्यामध्ये इथे आम्ही इथे आलेला, तिथे खेळलेले, आपलं गाव आहे. ही जागा मी सांगतो कोणाला माहिती पण, आता आपण एवढ्या मध्ये जाऊन असं वाटतं कुठेतरी फॉरेस्ट मध्ये, जंगलामध्ये आपण जाऊन आलोय. म्हणजे आपलंच परसदार आहे, आपलंच अंगण आहे, पण आपण अनभिज्ञ आहोत, माहिती नाहीये. अनिशा, कसं वाटतंय? डिस्कव्हरी चॅनल आपल्या वसईमध्येच. वसईमध्ये फिरताना वसई अशी वेगवेगळ्या रूपामध्ये दरवेळेला म्हणतात ना, काही काही पुस्तकं अशी असतात की आपण एकदा परत परत जशी वाचतो तसा नवा नवा अर्थ मिळत जातो. तसं वसईचं झालंय आणि आपलं झालंय. अच्छा. वा, काय उंच एकदम भाताची शेती आहे. हा बघा, एक दिसतोय का स्पायडर? 1800 मध्ये आर्किओलॉजी सर्वेने जो पेपर केलाय ना, त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की इकडे या गास तलावाच्या आसपास ना चिझल स्टोन्स, म्हणजे काल्या दगडाचे असे, म्हणजे काम केल्यानंतर दगड उडतात ते चिपा फुल इकडे भरलेलं आहे. पण ते कुठे आता दिसत नाहीये आपल्याला. दिसत नाहीये. पण इकडेच कुठेतरी ते बँक्स वरती हे तलाव तिकडे आहे. हे तिकडे आहे तलाव. ओके. आणि हे बघ इथे, आता हे तुला दिसतंय? ओ, अनिशा, हे बघ. हे बघ. बापरे, किती आहेत, भरपूर. आणि हे सर, आम्ही मागे एकदा तो स्तूपाचा केला होता ना व्हिडिओ, तिकडे असाच एक अशी मूर्ती होती. बरोबर. त्याला ते भारवाहक म्हणतात ना, फक्त हे बघा ना, हे पण एक
पूर्ण असं ते पिलर वरचा भाग आहे. हा, सजावटीसाठी आहे. सजावटीसाठी जो आपण बनवतो. ओके. इकडे हे बघ अनिशा, इकडे पण बघ ना, हे बघ कसं कोरीव काम केलेलं आहे हे सर्व. काम केलेलं. हा. वा. म्हणजे असं वाटतंय की काम चालू होतं हा हा, आणि ते तसंच सोडून ते अचानक काहीतरी झालं असावं. गेलेत. आणि मग आता हा इथे बघ, हा थोडासा तो सिंहासन असतो ना, त्याच्यावरती ते छोटे वाघ असतात, हा हा, तसं तसा दिसतंय. सिंहासारखा हा हा त्याचा दिसतोय तोंड. बरोबर. हा आणि थोडस अजून ह्या साईडनं मग ह्याने हा हत्ती दिसतोय इथे, हा, इकडे छोटा ही सोंड दिसते तोंड इकडे. दिसते. हा बरोबर, म्हणजे त्याने त्या हत्तीला हत्तीच्या वरती आहे. वरती घेतलंय, असं हा. हत्तीला दाबून घेतलं असं दिसतंय. अनिशा हे बघ किती सुंदर कलाकुसर आहे बघ इकडे. हे बघ. आणि वा. ह्याच ठिकाणी ते सांगतात हा. फुल चिझल स्टोन्स इकडे पूर्ण पसरलेले पूर्ण होते. होते. पण आता किती वर्ष पण झाली? हे आपण म्हणजे 250 800 म्हणजे राष्ट्रकूट ज्यावेळी होते त्यावेळी हे बनवण्याचं त्यांचा प्रयत्न होता. बापरे. त्याच्यानंतर शिलारा यादव हा. आणि त्यांच्यामध्ये खूप भांडणं होती, हा. म्हणजे अगदी युद्धच होतं. हा, एकाने दुसऱ्या राजाला मारलं. तर त्यावेळी हे काम करण्याचा कधी प्रयत्न, हा वरचढ होतो हा, की तो वरचढ होतो. प्रयत्न आणि त्या आहे. दरम्यान आणि त्या दरम्यान ह्या गोष्टी. आणि हा उल्लेख तुम्हाला कुठे सापडला? तुम्ही इकडे कसे काय पोहोचलात? मेन म्हणजे तो 1800 सालचा आर्किओलॉजीचा जो पेपर आहे, हा त्यांनी वसई सोपारा पूर्ण सर्वे केलेला आहे. आणि त्याच्यात ते सांगतात की गास तलावाच्या तिथे आहे, हा. निर्मलच्या तिथे आहे, बरोबर. नंतर आपण त्या रामकुंडाच्या तिकडे, त्याला ते सोनारवाट म्हणतात. ओके. पण आता सोनारवाट सापडणार कशी? बरोबर, कारण आता ह्या पेपरला पण 250 वर्ष झाली. 250 वर्ष झाली, तर हा. कोणाला ते माहिती पण नाहीत. पण कमी का असो ना, लोक हा. आहे जी काम करतात. एक म्हणजे डॉक्टर सूरज पंडित, हा बरोबर. साठे कॉलेजचे ते एन्शंट इंडियन कल्चरचे हा. हेड आहेत. आणि लोकली सिद्धू म्हणजे हा. सिद्धार्थ हा, आणि दत्तू, अच्छा. ही 2 मुलं पण इथे खूप काम करतात. आणि इथे म्हणजे पोहोचण्याकरता, हा. कारण गास तलाव कुठे कुठे बरोबर. पोहोचण्याकरता त्या दोघांनी म्हणजे मला ही साईट ऍक्च्युली त्यांनी मदत केली. इथे कुठेतरी ते आहे आहे, असं. असं हा. त्यांनी हो, ती मदत ओके. केली. त्यांना सुद्धा इथे काही गोष्टी सापडतात. हा. आणि त्यांचाही प्रयत्न तोच आहे की हाऊ टू प्रिझर्व अँड बरोबर कन्झर्व इट. बरोबर. व अशी वेडी माणसंच लागतात जे इतिहास घडवण्यासाठी आणि इतिहास पुन्हा आणि- लोकांच्या समोर आणण्यासाठी आणि जपून हा? ठेवण्यासाठी जपून. पण. आता मंडळी, आता आमची गाडी जवळपास 1 किलोमीटर कशी चालवत आणली आम्हालाच कल्पना नाही. असे खड्डे आणि सगळे. त्यानंतर जवळपास पाऊण किलोमीटर आम्ही असे काट्याकुट्यातनं आणि वाडीतनं चालत आलेलो आहोत. पण ह्यासाठी वेडं असावं लागतं, तेव्हाच हे सर्व दृष्टीस पडतं. वा. आणि हा तलाव तुम्हाला समोर दिसतोय अनिशा, बघ कसा. हा गास तलाव आहे. हा त्याला आता 2 भाग आहेत, आपण दोन्ही भाग बघूया. हा. त्या तलावांचं मर्जर हा हा, ओके ओके. म्हणजे आता आपण दोन्ही तलावाच्या मधून चालतोय. मधून जातो. ओके. आणि मला असं वाटतं की वॉटर आर्किओलॉजी आपण म्हणतो ना, वॉटर हा. आर्किओलॉजी म्हणजे ह्याच्या खाली जाऊन हा. जर लोकांनी उत्खनन करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला केला. तर इथे खूप काही सापडू हा. शकेल. दिस इज जस्ट म्हणजे ते बोलतात ना, टिप ऑफ द Iceberg, आईसबर्ग बरोबर. दिसले तिथे. म्हणजे इकडे मी एकदा- खजिना दडलेला आहे पूर्ण. मी एकदा विचारलेलं, हा म्हणजे कोणीतरी सांगितलं की जर केलं तर हा. माझी इच्छा आहे. हा. तर किती खर्च? तर त्यावेळी म्हणजे 5 हा. वर्ष अगोदरची गोष्ट म्हणतो 10 लाख रुपये लागतील अरे वा. फंडिंग. हा, आणि परमिशन वेगळी म्हणजे, त्याचं वेगळं. पण फंडिंग बरोबर. मिनिमम तेवढी लागेल. सर तसं बघितलं तर 10 लाख जास्त आहेत आणि तसं बघितलं तर कमी देखील आहेत. इतकी काही जास्त रक्कम मोठी नाही. सरकारची जर इच्छा असेल, हा. आर्किओलॉजी जर इच्छा असेल तर 10 लाख काहीच काहीच नाही. नाहीये, काहीच पण खूप काही गोष्टी आपल्याला, आणि मिळू जो शकतात. वसई सोपाराचा इतिहास आहे तो आपल्याला जोडता येईल. हा. आज आपल्याला सांगता नाही येत अगदी काही ठिकाणी असं कन्फर्म, तुटक आहे. म्हणजे हे कोणी केलं असेल. आता मी बरोबर. सांगितलं तुम्हाला राष्ट्रकुटाच्या वेळी हा. शिलाराव होते, पण हा. कोणी सांगितलं असेल? बरोबर. असं कुठेच लिहिलेलं नाही, नाहीये. म्हणून ते अगदी कन्फर्म आपण एक अंदाज लावतो, तर्क लावतो. आपण. हा. अच्छा, हा, ह्या बाजूला सर दिसतंय इकडे तलाव. ओके. म्हणजे अनिशा डाव्या आणि उजव्या बाजूला तलाव आहे आणि मध्ये हा आपण तलावाच्या बांध मध्ये आहे. चालतोय. हा, हे एकच तलाव आहे बहुतेक. एकच तलाव असावा. कालांतराने इकडे हे झालं जातं. बघ काय बघ अनिशा. हं. इकडे हे पण आहे, इकडे कधी बांध घालून. हा. हो, मग जुळलेले आहेत. हो, हे जुळलेलेच आहेत. अच्छा, म्हणजे एकच तलाव आहे. एकच तलाव आहे तो. म्हणजे सर आमचं गाव वटार आणि तिकडे 2 तलाव आहे. तर तिकडे अशी आख्यायिका आहे की एक सासू आणि सून त्या हा. तलावामध्ये कपडे धुण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी हा. गेले होते. तर सासू बुडायला लागली तेव्हा सून तिला वाचवायला गेली हा. की त्याच्या विरुद्ध, हा. आणि ते दोन्ही तिकडे बुडून मरण पावले. अच्छा. आणि मग तिकडे ते 2 तलाव आहेत, मधून रस्ता आहे, हा, 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 अर्नाळा हा, वसई जी हा, बस हा. जाते. तर सुंदर आहे ते पण 2 तलाव जे आहे ते. तसंच अनिशा, तसंच वाटतं इकडे. हा मध्ये रस्ता आहे आणि 2 तलाव आहेत.
आणि हे तलाव अजून खूप चांगलं क्लीन आहे. क्लीन आहे. हा, पाणी पण देखील ह्या खूप बाजूला ना जास्त लोकांची रहदारी नाही येण्याची, हा. सापडतच नाही हा स्पॉट. बरोबर, लोक इकडे येऊच शकत नाही, हा. असं आहे. त्यामुळे छान आहे. नाहीतर समजा लोकांकडे ऍक्सेस असला असता तर इकडे तुम्हाला प्लास्टिक दिसलं असतं. प्लास्टिक दिसलं असतं, बॉटल्स, कोणत्या बॉटल्स तुम्हाला माहिती आहेत, हा, सर्व दिसलं असतं. बांबू बघ कसे छान आहेत. मस्त जागा आहे. हा, छान स्पॉट आहे. तिकडे झाडावर पण आपण जाऊन बसू शकतो. झाड बघा मस्त आहे हा. एकदम. ह्याच्यावर अजून जिवंत आहे ते. हा जिवंत पडलाय पण. त्याचे. हा अच्छा, पडलाय का तो? हा, पडलाय पण जिवंत आहे. हा, वा. हा, म्हणून तिकडे बहुतेक ना ते राहट सारखं पण आहे. तिकडे आहे का? हा, जुन्या काळचा ब्लॉक असावा. झालाय आपला. होय, झाडामध्ये दिसतंय. अरे हा हा, दिसते. दिसतंय? हा, रहाटच. हा, रहाटच आहे तिकडे तो. हा, तुटलेला आहे तो पूर्ण. हा दिसतोय ना, हा. हा, तो काय राहट आहे. वॉटर व्हील. म्हणजे बऱ्याच ह्याच्यामध्ये फोटोग्राफ्स येतात ना, तो हाच हा. राहट आहे. कारण हाच- खूप हाच कमी असावा. ठिकाणी तर राहट बरोबर, आता राहिलंय. नाहीच आहेत. नाहीच आहेत आता. पण गास मध्ये होता म्हणतात. हा. कदाचित हाच हा. असावा. हाच असेल. कल्पना नाही आपल्याला. ह्याच्यावरतीच गास चर्च पण आहे ना, म्हणजे हा, तिकडे त्या बाजूला त्या church आहे. बाजूला आला ना. हा. हाच तलाव म्हणजे हे पूर्ण म्हणजे एखाद्या नदीसारखंच आहे. नदीसारखं छोट्या. आहे. आणि इथूनच जी म्हणजे हा. हा आपण म्हणतो ना आता एकच आहे, हे पण नसावं. आणि हा. इथूनच ती जहाजं जी यायची ना, अच्छा, जहाज. त्याबद्दल. हा, आता त्याबद्दल सांगा सर. तर म्हणजे जर आपण सोपाऱ्याचा भाग बघितला तर एका बाजूला तुंगारेश्वर आहे, हा, एका बाजूला उल्हास हा. नदी आहे, आणि बरोबर. दुसऱ्या बाजूला वैतरणा आहे, हा, आणि दुसरा जो भाग राहिला तिकडे अरेबियन सी म्हणजे बरोबर. इंटरनॅशनल वॉटर्स करता जागा आहे. बरोबर. आता कुठूनही जहाज आलं बाहेर गावातून, पोर्तुगलमधून, ब्रिटनमधून, ग्रीकवरून, तर तो जहाज त्या अरबी समुद्रामधूनच यायचा. हा, आणि तिथून मग येताना त्याला वसईमध्ये किंवा मुंबईमध्ये थांबण्याकरता त्यावेळी मुंबईचं महत्त्व जास्त नव्हतं. कारण एक पोर्ट बेस जिकडे एक शिप थांबू शकते, हा. ती जागा मोस्टली सोपारा इथेच अवेलेबल होती. ओके. तर ते तिथून अरेबियन समुद्रामधून निर्मलचा जो सीशोर आहे तिथून आत घुसून निर्मलची 2 तळी हा. ते क्रॉस करून आणि मग गासचा हा जो हा, तळा आहे हा. ह्याच्यामधून येऊन शेवटी ते पोचायचं भाटेले तलाव, जिथे ते शिप शोर व्हायचे. अच्छा. आणि तोच भाग आहे ज्याला आपण सोपारा बंदर हा, असं म्हणतो. मग तुम्ही आता असं सांगताय की आपण आता जिकडे उभे आहोत तो ती एक नदी किंवा खाडीसारखा भाग खाडीसारखा होता भाग आणि होता. इकडनं इकडनं जहाज जायची आंतरराष्ट्रीय. आणि खाडी नाही मी सांगणार, हा. पण हा तलावच होता. पण तलावच. हा तलाव समुद्राला कनेक्टेड होता. ओके. आता द ओल्डेस्ट डॅम्स हा, एक कान्हेरीमध्ये आहे, कारण कान्हेरी ही खूप पूर्वीची हा, वसाहत पूर्वीची, आहे. बरोबर. तर तिकडे मॅनमेड डॅम आहे. हा, पण कान्हेरीमध्ये जे ब्रह्मीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही हा बनवतो डॅम, हा, पण सर्वात पूर्वीचा डॅम हा सोपारामध्ये आहे. आणि तो डॅम म्हणजे निर्मलची जो 2 तली आहेत, हा, नेचर मेड डॅम, हा, हा, आणि ते समुद्राला कनेक्टेड आहे. बरोबर. म्हणून ती नेहमी भरलेली असायची. पावसाचं पाणी हा, आणि प्लस वैतरणा नदीमधूनही पाणी इथे. बरोबर. आणि नंतर ते की अर्थक्वेक झाला, वैतरणा नदीचा प्रवाह बदलला. बदलला, आणि म्हणून आता ही तुटलेली आहेत. हा. म्हणून आता ही फक्त आपल्या रेन वॉटरवरच तलाव आहे. आता हे तलाव झालेले आहेत. ते हा. कनेक्टेड होते आणि ते डॅम होते. It was म्हणजे almost like a हे dam. तलाव निर्मळच्या तलावाला कनेक्टेड Connected आहे. कनेक्टेड होते. कनेक्टेड आहे. म्हणजे आणि मंडळी आपण तुम्हाला- जो मॅप आपण पुस्तकामध्ये दिलाय तो जर मॅप तुम्ही बघितला तर आम्ही ग्रे लाईन दिले हा, अरेबियन सी पासून. बरोबर. ती ग्रे लाईन तुम्हाला निर्मल तलाव, गास तलाव, भाटेले तलाव हे हा. कनेक्शन पण दाखवते. हा, आणि तो मॅप आर्किओलॉजी सर्वेचा मॅप आहे, म्हणजे असं काही मी तो तयार केलेला नाहीये, वा. पण तो कोणी बघितलेला नाहीये जास्त. जे हा. अभ्यास करतात त्यांनी नक्कीच, पण लोकांनी कदाचित तो बघितला बघितला नसेल. तर नसेल. नक्की बघा तो मॅप. हा, नक्की आम्ही ह्या व्हिडिओमध्ये देखील दाखवायचा आपण प्रयत्न करू. दाखवूया, yes. हा. वा, अनिशा एकदम इतिहासात गेल्यासारखं वाटतंय का? हा. म्हणजे मला तर आता इकडे जहाज वगैरे दिसत आहेत. वसईचा प्राचीन इतिहास म्हणून आम्ही एक व्हिडिओ बनवलेला, बरोबर. हा. पण तो असाच पुस्तकं वाचून आणि हे सगळं करून बघितलेला. ओके. कधीतरी विचार केलेला की त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन बघूया, हा, हा. पण तुमच्यामुळे ते शक्य झालं, कारण आम्हाला तर एवढं माहिती चांगली गोष्ट नव्हतं. आहे. चांगली गोष्ट आहे. आणि मी म्हणजे जसं मी सांगितलं, मी शाळेपासून कॉलेजपासून, पण कॉलेज संपल्यानंतर कसं आपल्या खिशात थोडे पैसे पण येतात, तर बरोबर. आपण इन्व्हेस्ट करून पैसे टाकून 4 ठिकाणी फिरू शकतो. बरोबर. तर त्यावेळीपासून मी या भागामध्ये फिरत आहे. हा, हा जो भाग आहे हा डेफिनेटली मी आता डिस्कवर केला. हा.
पण ही तळी जेव्हा सुकतात म्हणजे त्याचं पाणी नसतं ना, बरोबर. त्यावेळी मला त्या तळ्यांचं महत्व सर्वात जास्त असतं, कारण लोकांनी पूर्वीच्या काली अर्पण केलेली नाणी ह्या तळ्यामध्येच असतात. मग आगाशीचा तलाव असो, इथे असो. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे आता मी पुस्तकात लिहिलंय नाही तर पुस्तक आपला इतिहास हेरिटेज वरती आहे, बरोबर. पण इथे मला 2 अशी नाणी सापडले आहेत ज्याच्यामध्ये कोळी, कोळण खांद्यावर हे घेऊन आणि मासली हातात पकडून, अच्छा, आणि एक मगरीवर उभी राहून. ही नाणी असं नाही की भारतात सापडतात दुसऱ्या ठिकाणी, पण त्याला ते म्हणतात मगर राणी असं काहीतरी नाव. आणि हे कोळण सारखं जे आहे ती देवी दाखवतात ते. अच्छा. पण इथे स्पेसिफिकली मला जो सापडलाय तो आपण वसामध्ये ते जातात ना खांद्यावरती ठेवून इकडे आपले कोळी बांधव जसे मासे तसं त्या नाण्यावरती. आणि तो नाणा साधारण 100 म्हणजे 2000 वर्षापूर्वीचा, 100 AD 2000 वर्षापूर्वीचा तो नाणा. ही माझ्या कलेक्शन मधली म्हणजे अगदी अनमोल एक 20-25 नाणी आहे जी वसईला संदर्भ देऊन आहेत म्हणजे एकदम. तर त्याच्यातला तो नाणा ह्या गासच्या तळ्याच्या आसपास सापडलेला आहे. आता आपण निर्मल देवस्थानाच्या तिथे उभे आहोत. निर्मलचा हा खूप मोठा आणि प्रसिद्ध इतिहास आहे. म्हणजे परशुराम, लॉर्ड परशुराम, त्यांनी जेव्हा जे सी गॉड आहेत, समुद्र देवा बरोबर त्यांचं जेव्हा ते युद्धात होते त्यावेळी त्यांनी ती त्यांची ॲक्स उडवली, समुद्र मागे गेलं आणि त्यावेळी परशुराम ह्या भागातच होते. ओके. निर्मल भागात. आणि ही जी 2 तळी आपल्याला दिसत होता ह्याच्यात त्यांच्या पाऊल खुणाही आहेत असं आपण मानतो. ओके. 2 तळी अशी आपल्याला दिसतात म्हणजे जर आपण मायथॉलॉजिकल वे मध्ये गेलो तर इथे 2 राक्षस राहत होते. त्या राक्षसांचा वध करून जेव्हा ही जागा मुक्त करण्यात आली तेव्हा ते जिथे जिथे पडले तिथे ही 2 तळी. अच्छा. एक राक्षस इकडे, एक पलीकडे. ओके. तर तसे ते 2 राक्षस पडल्यामुळे ही 2 तळी झालेली आहेत. ओके. पुढे जेव्हा आपण एका ह्याच्यामध्ये येतो तेव्हा कान्हेरीमध्ये ह्याचा परत उल्लेख आहे ह्या तळ्यांचा. म्हणजे मॅनमेड जी धरणं आहेत आणि जी नैसर्गिक धरणं आहेत त्याच्यामध्ये निर्मलची ही 2 तळी ही नैसर्गिक धरणं आहेत. ही कनेक्टेड आहेत समुद्राबरोबर म्हणून ही नेहमी तशीच भरलेली असायची. ओके. आणि जी आंतरराष्ट्रीय व्यापार व्हायचा त्याच्यामध्ये जी जहाजं यायची ती सुद्धा जेव्हा जायची तेव्हा ह्या तळ्या थ्रू गास तलाव जो आपण अगोदर बघितला ओके त्याच्या थ्रू होऊन ती. म्हणजे सर आता आपण इकडे निर्मळला उभे आहोत. ह्याच्या पलीकडे तो रस्त्याच्या पलीकडे दुसरा तलाव आहे आणि तो गासला कनेक्टेड होता आणि मग पुढे तो सोपारा बोळींज मार्गे तिकडे पूर्ण जी कुठली तळी आहे तर रामकुंड त्याला पण असा हा प्रवास व्हायचा. हा प्रवास. इकडे आपल्याला तो शंकराचार्य मंदिराचा घुमट दिसतोय का? बरोबर. शंकराचार्य मंदिर आणि त्या आजूबाजूला निर्मल मंदिर पण असायला हवं कारण अगदी आजूबाजूला 2 दिसत आहेत तिकडे शिखर. 2 मोठ्या यात्रा होतात, निर्मल चर्चची यात्रा आणि शंकराचार्याची यात्रा. ते फेमस आहेत महाराष्ट्राभर. बरोबर. आणि त्याच्यात काहीतरी दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट नको कारण खूप गर्दी होते म्हणून त्यांनी ते ठरवलेलं पण आहे की कोणाची यात्रा कुठल्या दिवशी. ते तारखा पण त्याने ठरवल्या. अगदी गुन्ह्यागोविंदाने लोक आपल्या वसईची खासियत राहतात तसे. आणि ही जहाजं जायची त्याच्यातूनच ते गासला आपण बघितलं ते मूर्त्या आहेत त्याच्यातून म्हणजे ते जहाजामधूनच हा जो काला दगड दिसतो ज्याच्यातून ते मूर्त्या बनवल्या आहेत त्याच्यातून तो आणला गेलाय. आणि मग तो इकडे एक ब्लॉक दगडाचा गासला एक सोडलेला आहे, एक त्या रामकुंडाच्या तिकडे असं ह्या 3 ठिकाणी त्यांना 3 मंदिरं बनवतात आणि ते ब्रह्मा रिलेटेड ही मंदिरं असावीत कारण आपल्याला जिथे तिथे ब्रह्मा रिलेटेड जे स्टॅच्यूज आहेत ते दिसतात. आणि एक म्हणजे अगदी महत्वाचं 4 हेडेड ब्रह्माचं स्टॅच्यू आपण आता इथे. भारी आहे इकडे हे बघ. मंडळी आता मी मूर्तीच्या मागच्या बाजूने आहोत आणि तुम्ही इकडे हा एक चेहरा इकडे बघू शकता आणि ह्याच्या पुढून 3 चेहरे आहेत. तर त्या बाजूने जाऊन तुम्हाला दाखवतो मी. 1 2 3 इकडनं आहेत इकडे आणि मागच्या बाजूचं मी तुम्हाला दाखवलं ते. आणि इकडे अजून एक सर ही मूर्ती कोणाची आहे सर? ही मूर्ती कोणती आहे सर? आणि ही पार्वतीची आहे. पार्वतीची मूर्ती आहे. ओके. वा हे बघा ह्या प्राचीन मूर्ती आहे तिकडे. मंडळी आता आम्ही प्राचीन सोपारे शहरातील चक्रेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये उभे आहोत आणि त्याच्या समोरच विस्तीर्ण पसरलेला चक्रेश्वर तलाव आहे तुम्ही बघू शकता.
त्याला आता महानगरपालिकेने चालण्यासाठी जागा वगैरे केलेली आहे, पास केलेला आहे. त्याच्या बाजूला सुंदर जुन्या मूर्ती म्हणजे जवळपास 8व्या शतकातल्या मूर्ती इकडे आहेत. त्या बऱ्याचशा मूर्ती ह्या चक्रेश्वर तलावामध्ये सापडलेल्या आहेत किंवा जे रामकुंड आहे तिकडे सापडलेल्या मूर्ती आहेत. पहिलीच मूर्ती नंदीची मूर्ती आहे, एक नंदी आहे छान कलाकुसर केलेला, पण भग्नावशेष आहेत असं आपण सांगू शकतो, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याची हानी झालेली आहे त्याला. इकडे इतर काही मूर्ती आपल्याला दिसत आहेत. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की 8व्या शतकामध्ये इथे काही मंदिरं बांधली जाणार होती आणि त्याचं काम सुरू होतं आणि सर्व जे मूर्तिकार आहेत आणि जे बांधणी करणारे आहेत ते सर्व इकडे होते. पण बहुतेक एखादं आक्रमण झालं आणि त्यामुळे हा सर्व माल असाच टाकून ते गेले. तर हा माल जो आहे तो आपल्याला चक्रेश्वर तलावामध्ये सापडतो किंवा रामकुंडाच्या परिसरात सापडतो. इकडे बघ अनुषा, सुंदर कलाकुसर केलेल्या, मात्र बऱ्याच मूर्ती या अपूर्ण अवस्थेत आहेत. काही तोडल्या गेलेल्या आहेत तर काही पूर्ण झालेल्या नाही आहेत असं आपल्याला दिसून येतं. एक पिंड आहे इकडे, ही देखील मूर्ती किती सुंदर आहे बघा, छान कलाकुसर आहे तिकडे. जवळपास 6-6.25 फूट उंचीची ही मूर्ती आहे असं मानतात. म्हणजे बरेचसे लोक ह्याला ब्रह्माची मूर्ती आहे असं मानतात, म्हणजे ज्या प्रमाणात ती दिसते त्यानुसार ती ब्रह्माची मूर्ती आहे असं मानतात. मात्र काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की ती विश्वकर्माची मूर्ती असावी, कारण त्याच्या हातामध्ये जी आयुधं आहेत आणि जी यंत्र आहेत ती एखादी इमारत बांधण्यासाठी, एखादी वस्तू उभारण्यासाठी जी आयुधं लागतात, म्हणजे ओळंबा वगैरे आपण जे म्हणतो, आणि लेवल करण्यासाठी जी आयुधं असतात, यंत्र असतात, ती त्याच्या हातामध्ये आहेत या मूर्तीच्या असं मानलं जातं. त्यामुळे 2 मतप्रवाह आहेत. इकडे 3 तोंड आहेत मूर्तीला, त्यामुळे ब्रह्माची मूर्ती आहे असं मानतात लोक. पण हातातील यंत्रामुळे आणि आयुधामुळे ती विश्वकर्माची मूर्ती आहे की काय असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. तुम्हाला याबाबत अधिक माहिती असेल तर जरूर आम्हाला कमेंट करून सांगा. ही मूर्ती देखील खूपच डिटेल्ड आहे पण अपूर्ण अवस्थेत आहे असं तुम्हाला दिसेल. तर मंडळी, आता आपण चक्रेश्वर मंदिरात जाऊन बघूया आतमध्ये काही मूर्ती आपल्याला दिसतात का. या आत प्रवेश केल्यानंतर खूपच विस्तीर्ण असं मोठं हे मंदिर आहे. त्याच्या इकडे एक छोटं मंदिर दिसते, बहुतेक श्री हनुमानाचं मंदिर आहे इकडे बघा. आणि इकडे एक मूर्ती दिसते आपल्याला, जुनी मूर्ती दिसते, कसली आहे काही कल्पना येत नाही, पण हनुमानाची एक खूप सुंदर मूर्ती आपल्याला दिसते. आपण इकडे काही जुन्या मूर्ती दिसत आहेत त्यांच्या, नंदी आहे समोर, आणि इकडे कोपऱ्यात आपल्याला गणपती बाप्पा दिसत आहेत. आणि इथे देखील काही जुन्या मूर्ती आपल्याला इकडे ओळीने मांडून ठेवलेल्या दिसत आहेत. ह्या देखील प्राचीन मूर्तीच दिसत आहेत सर्व. मुख्य गाभाऱ्यामध्ये आता पूजा सुरू आहे, त्यामुळे आम्ही काही तिकडे जात नाही आहोत. पण हे आहे आमचं सोपाऱ्याचं सुप्रसिद्ध जुनं चक्रेश्वर मंदिर.